नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स याचे 3 पार्ट्स बघितले. हा फोर्थ पार्ट नाहीये. आपण आज म्हणजे काही न्यूमेरिकल्स राहिले होते ते कंप्लीट करूया आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युले स्टार्ट करूया. तर 4 to 5 न्यूमेरिकल्स राहिले होते ते कंप्लीट करतोय आधीला आणि नंतर आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युले स्टार्ट करूया. चला बघूया. न्यूमेरिकल 31 नंबरचं आहे. इफ tan x/2 इज इक्वल टू दिलाय cosec x minus sin x, then the value of tan square x/2. तर स्टुडंट प्रयत्न करतात की याचा स्क्वेअर करून टाकतात आणि याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतात. तर cosec square x येईल, sin square x येईल आणि -2 येईल, कारण की cosec x into sin x तर कॅन्सल होऊन जाईल. पुढे तिथे 2 येईल, म्हणजे कन्फ्युजन होतं. होऊ शकत नाही असं नाहीये, करू शकता तुम्ही, पण त्यापेक्षा आपण याला cosec x ला sin x मध्ये कन्वर्ट करू आणि sin x चा tan x/2 चे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. 2 tan x/2 अपॉन 1 plus tan square x/2 तो फॉर्म्युला पुट करू. tan square x/2 मध्ये क्वाड्रॅटिक आणू आणि मग ते सॉल्व करू. तर अशा प्रकारे आपण हे न्यूमेरिकल करू शकतो. तर चला स्टार्ट करूया बेटा. मी लिहिलं tan x/2 इज इक्वल टू cosec ला लिहितो 1 upon sin x मायनस sin x. अगेन सिम्प्लिफाय करायला क्रॉस मल्टिप्लिकेशन, जे डिनॉमिनेटर sin x येईल 1 minus sin square x, म्हणजेच पुढे चालून cos square x अपॉन sin x. बरं, sin x चा पण फॉर्म्युला आपल्याला लर्न आहे आणि cos x चा पण फॉर्म्युला लर्न आहे. ते फॉर्म्युले पुट करू. tan x/2 इज इक्वल टू cos square x. तर cos x चा फॉर्म्युला काय आहे? 1 minus tan square x/2 tan square x/2 अपॉन 1 plus tan square x/2 अपॉन 2 tan x/2 अपॉन 1 plus tan square x/2 असे फॉर्म्युला येईल. आणि याचा स्क्वेअर, कारण की cos x चा आपण फॉर्म्युला पुट केलाय, त्याचा स्क्वेअर. तर काय येईल? tan x/2 इज इक्वल टू 1 minus tan square x/2 1 plus tan square x/2 हे डिव्हिजन ला जाईल अपॉन 2 tan x/2 अपॉन 1 plus tan square x/2. पण याचे स्क्वेअर आहे हे लक्षात ठेवा, सेपरेट केले आहेत आपण. एक कॅन्सल झाला तर 1 plus tan square x/2 एक राहील आणि हा 2 tan x/2 डिनॉमिनेटरला दिसून राहिला, हा इकडे आणायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर हा होऊन जाईल 2 tan square x/2 इज इक्वल टू 1 minus tan square x/2 चा होल स्क्वेअर अपॉन एकच राहिला आहे, हे थोडं केअरफुली करायचं, tan square x/2. चला याला इकडे नेऊ. तर हे झालं 2 tan square x/2 प्लस 2 tan to the power 4x/2 इज इक्वल टू, आणि याचं एक्सपान्शन 1 minus 2 tan square x/2 प्लस tan to the power 4x/2. आता इथे बघा, इथे ट्वाइस दिलाय tan to the power 4x/2. याला इकडे आणलं तर हे काय राहिलं? tan to the power 4x/2. याला -2 tan square x/2 इकडे आणला तर काय झालं? 4 tan square x/2. आणि हा 1 इकडे आणला तर -1 इज इक्वल टू 0. क्लिअर? आता बघा, तुम्ही जर याला tan square x/2 ला सपोज, कारण की याचीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बघा, x पुट केला, x नाही करू शकत आपण, x दिला आहे
तर तुम्ही याला y कन्सिडर करा. y कन्सिडर जर केला तर हे काय दिसतंय, याचा स्क्वेअर आहे म्हणजे y स्क्वेअर प्लस 4y मायनस 1 इज इक्वल टू 0 आणि y चीच व्हॅल्यू काढायची आहे कारण की y इज इक्वल टू tan स्क्वेअर x/2 आहे. हे तर क्वाड्रॅटिक झालं. हे काय झालं, क्वाड्रॅटिक झालं. आणि क्वाड्रॅटिक याचे रूट्स पडतात का, नाही. आपण एक काम करूया, -1 येते ना, तर आपण श्रीधराचार्य मेथड, बरोबर आहे, फॅक्टरायझेशनची जी मेथड असते, तर y इज इक्वल टू -b, b किती आहे 4, तर -b म्हणजे -4 प्लस मायनस b स्क्वेअर म्हणजे 16 मायनस 4 इंटू a इंटू c, a 1 आहे, c -1 आहे, तर 4 इंटू c -4 झाला म्हणजे हे +4 झालं अपॉन 2 इंटू 1 किती झालं -4 20 4 5 जा 20, 2 बाहेर येईल, √5 आतमध्ये राहील आहे ना, 2 आतमध्ये गेला स्क्वेअर रूटच्या तर 4 होईल, 4 इंटू 5 20 आहे ना अपॉन 2, 2 ने याला डिवाइड केलं तर -2 प्लस मायनस √5, तर आपलं एक तर आन्सर येईल y इज इक्वल टू -2 प्लस √5 और y इज इक्वल टू -2 मायनस √5. -2 मायनस √5 तो कुठे दिसत नाहीये, पण -2 प्लस √5 दिसतंय म्हणजे 5 √5 -2, त्यालाच आपण लिहू शकतो √5 -2, तर हे ऑप्शन करेक्ट आहे. तर ऑप्शन बी करेक्ट आहे, ऑप्शन बी करेक्ट आहे. करेक्ट, बघून घ्या. बस क्वाड्रॅटिक फॉर्म केला आपण, काय केलं, क्वाड्रॅटिक फॉर्म केलं आणि क्वाड्रॅटिक फॉर्म करून सॉल्व्ह केलं. ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. 32 नंबरचा, त्यातले 5 न्यूमेरिकलचाच आहे. नंबर न्यूमेरिकल है, the value of tan 7.5 डिग्री इज इक्वल टू, आणि कधी विचारला या J&K 2005, आणि ऑप्शन्स काय आहेत, ऑप्शन्स आहे याचे ऑप्शन्स मोठे आहेत, √6 प्लस √3 प्लस √2 -2, बी ऑप्शन आहे √6, हे सगळे √6 √3 हे दिलंच आहे, √2 आणि 2 हे सगळे याच्यात आहे, तर मी हे लिहून टाकतो आधी, मग आपण प्लस मायनस लिहू, √6 √3 √2 आणि 2, तर सेकंड ऑप्शन आहे -√3 आहे प्लस आणि हे मायनस, सी ऑप्शन मध्ये मायनस आहे मग प्लस आहे मग प्लस आहे, आणि लास्ट ऑप्शन मध्ये सगळे निगेटिव्ह. ठीक आहे, ते 4 ऑप्शन दिलेले आहेत, याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला 7.5 डिग्री. ठीक आहे, बघा आपण काय करू, tan θ/2 कन्सिडर करू. आपल्याला tan θ ची व्हॅल्यू माहिती आहे का, म्हणजे tan 15 डिग्री माहिती आहे का, हो माहिती आहे, 2 मायनस √3 येतं. sin 15 डिग्री माहिती आहे का, हो, √3 - 1 अपॉन 2 √2 येतं. cos 15 डिग्री माहिती आहे का, हो, किती येतं, √3 प्लस 1 अपॉन 2 √2 येतं. तर आपण एक काम करूया, हा फॉर्म्युला माहिती आहे मला, कोणता, वी हॅव tan θ/2 हे कसं येतं, sin θ अपॉन cos θ. करेक्ट आहे. जर मी बघितलं, याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर किती येतं,
सॉरी हे 1 प्लस कॉस थिटा येईल बहुतेक बघा साइन थिटा 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 2 कॅन्सल हा कॅन्सल तर साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 टॅन थिटा बाय 2 तर हा फॉर्म्युला यूज करू आपण तर हा फॉर्म्युला यूज केला तर टॅन 7.5 डिग्री इज इक्वल टू साइन 15 डबल घ्यायचा अँगल हाफ आहे तर इथे फुल अँगल घ्यायचा अपॉन 1 प्लस कॉस 15 डिग्री आणि साइन 15 आणि कॉस 15 च्या व्हॅल्यूज माहिती आहे √3 मायनस 1 √3 मायनस 1 अपॉन 2√2 आणि हे येईल 1 प्लस √3 प्लस 1 अपॉन 2√2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की हे तर राहीलच याचा काही प्रॉब्लेम नाहीये अपॉन 2√2 हे राहीलच पण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल 2√2 प्लस √3 प्लस 1 असे अपॉन 2√2 हा आणि हा कॅन्सल होईल म्हणजे काय मिळालं √3 मायनस 1 अपॉन 2√2 प्लस √3 प्लस 1 काय करायचं रॅशनलाइज काय करायचं रॅशनलाइज ठीक आहे डिनॉमिनेटरला रॅशनलाइज कारण की न्यूमरेटर मध्ये सगळे व्हॅल्यूज दिसते व्हॅल्यू करेक्ट काढली आपण पण आपल्याला काय विचारलंय न्यूमरेटरची व्हॅल्यू आपल्याला काय विचारलंय न्यूमरेटरची व्हॅल्यू आणि न्यूमरेटरची व्हॅल्यू विचारली असल्यामुळे आपण याला रॅशनलाइज करू √3 मायनस 1 अपॉन 2√2 प्लस √3 प्लस 1 इंटू 2√2 मायनस √3 प्लस 1 आणि अपॉन 2√2 मायनस √3 प्लस 1 असं करू बर याचा काय होईल a स्क्वेअर a प्लस b a मायनस b a स्क्वेअर 2√2 चा स्क्वेअर 8 ठीक आहे ना 2 चा स्क्वेअर 4 आणि √2 चा 2 4 इंटू 2 8 मायनस b स्क्वेअर म्हणजे √3 प्लस 1 चा स्क्वेअर तर डायरेक्ट लिहू पण नाही आपण सोबत सायमल्टेनियसली लिहिणं चालू करायचं आपण हा √3 चा स्क्वेअर म्हणजे √3 प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजे √3 चा स्क्वेअर 3 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2√3 करेक्ट असं लिहायचं क्लियर हा √3 ने याला मल्टिप्लाय केलं थ्रू आउट मल्टिप्लाय करून टाकू हे मायनस √3 मायनस 1 आहे हे लक्षात ठेवायचं फक्त √3 ने मल्टिप्लाय केलं तर 2√3 इंटू √2 तर रूट मध्ये मल्टिप्लिकेशन होतं √6 √3 ने √3 ला मल्टिप्लाय केलं तर -3 कारण की हे मायनस आहे √3 ने याला मल्टिप्लाय केलं तर -√3 -1 ने मल्टिप्लाय केलं तर सोपं आहे एकदम -2√2 जे मायनस आहे ते प्लस होईल प्लस √3 आणि प्लस 1 असं येईल कारण की हाही -1 आहे -1 इंटू -1 प्लस 1 √3 आणि हे कॅन्सल झालं आलं आपलं याला 2√6 -2√2 -3 प्लस 1 -2 अपॉन 8 हे किती झाले 4 तर 4 राहिले -2√2 सॉरी -2√2 असं आलं अगेन आपण इथून 2 कॉमन घेऊ शकतो तर काय राहिलं √6 -√2 -1 2 कॉमन घेतला आणि इथून 2 कॉमन घेतला तो कॅन्सल केला तर 2 -√3 असं राहिलं अगेन रॅशनलाइज करू इकडे करूया रॅशनलाइज √6 -√2 -1 अपॉन 2 -√3 याला रॅशनलाइज करायचं म्हणजे 2 + √3 अपॉन 2 + √3 असं करावं लागेल तर किती पुन्हा तुम्ही याला लिहावं लागेल √6 2√6 आणि √6 इंटू √3 √18 √6 ने झालं √2 ने करूया -2√2 ठीक आहे आणि याला केलं तर -√6 असे
-1 नी गेला तर -2 -√3 अपॉन हे तर 4 - 3 a स्क्वेअर 2 चा स्क्वेअर -√3 चा स्क्वेअर 4 - 3 बनून आलं. ठीक आहे, तर हा तर बंद झाला. आता डिनॉमिनेटर लिहायची गरज नाहीये, डिनॉमिनेटर एलिमिनेट केला आपण. आता न्यूमरेटरला बघू. 2√6 -√6 आन्सर, फायनल आन्सर लिहितो √6. ठीक आहे, हे किती आहे √18. 9 टू द √18, 9 टू द 18. 9 ला बाहेर आणलं तर 3√2 आहे हा लिहिलेला. हा काय लिहिलाय 3√2. 3√2 -√2. तर आपण पहिले -√3 पण लिहून टाकू, कारण की एकच दिसते. म्हणजे हा लिहिला आपण, हा गेला, हा टर्म आणि हा टर्म गेला. आता फक्त याचा, तर हा काय आहे म्हटलं मी 3√2 मायनस, तर हा +√2 झाला -2. हे फायनल आन्सर. याला फक्त काय लिहिता आलं पाहिजे 3√2. 3√2 बाकी तर सोपं आहे. तरी मायनस बरोबर √6 -√3 प्लस, अच्छा ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे बघा. ऑप्शन सी बघा, ऑप्शन सी करेक्ट होऊन राहिला आहे. ठीक आहे, चला आपण 33 नंबरचा क्वेश्चन बघूया. 33 नंबरचा क्वेश्चन आहे की cos theta is equal to 1/2 a plus 1/a, then the value of cos 3 theta is, आणि दोनदा विचारलाय NTPET 2001 आणि CET 2002. ठीक आहे, दोनदा विचारलेला क्वेश्चन आहे. याला कसं सॉल्व करायचं बघा, विचार करा. विचार काय करायचा सर, cos 3 theta चा फॉर्म्युला लावायचा. cos 3 theta चा फॉर्म्युला लिहिणे हो 4 cos cube theta minus 3 cos theta. 4 cos cube theta minus 3 cos theta. तो जर फॉर्म्युला लावला तर होऊन जाईल. चला लावूया आपण तो फॉर्म्युला. काय आहे cos 3 theta चा, cos 3 theta is equal to 4 cos cube theta minus 3 cos theta. चला 12 पुट करू. 4 कशाचा क्यूब आहे 1/2 a plus 1/a आणि याचा क्यूब आहे minus 3 1/2 a plus 1/a. तर 2 चा क्यूब, कारण की हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, सेपरेट क्यूब होती. 2 चा क्यूब 8, तर 4/8 आलं. आणि a plus 1/a चा क्यूब काय होतो a क्यूब, मी लिहून देतो नंतर. a plus b होल क्यूब काय होतो a क्यूब plus b क्यूब plus 3ab plus a plus b. बस त्याने केलं आपण a क्यूब प्लस 1/a क्यूब, कारण की 1 चाही झाला पण तो 1च झाला, प्लस 3a into 1/a a plus 1/a असे. हे झालं एक्सपान्शन याचं क्यूबचं -3/2 a plus 1/a असं झालं. ठीक आहे, मायनस हे झालं 1/2 a क्यूब प्लस 1/a क्यूब, आणि हा कॅन्सल झाला, हा 1/2 याला पण दिला, तर 3/2 a plus 1/a minus 3/2 a plus 1/a. हे तर कॅन्सल होऊन राहिलंय, हे प्लस मध्ये हे मायनस मध्ये. काय आन्सर मिळालं 1/2 a क्यूब प्लस 1/a क्यूब. 1/2
अच्छा ऑप्शन्स लिहिले नाही का मी? ठीक आहे, चला ऑप्शन्स लिहून देतो. ऑप्शन्स लिहायला पाहिजे होते. ए आहे 1/8, काही प्रॉब्लेम नाही आहे. ए क्यूब प्लस 1/a क्यूब आणि बी ऑप्शन होता 3/2 ए क्यूब प्लस 1/a क्यूब. सगळ्याच्यात ए क्यूब प्लस 1/a क्यूब दिलंच आहे त्यांनी. अच्छा, इथे 1/aच आहे, ए दिला, इथे ए क्यूब 1/2 आणि डी ऑप्शन दिला होता 1/3 ए क्यूब प्लस 1/a क्यूब. तर इथे आपण बघितलं की ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे. बघा, बस यात काय करावं लागलं आपल्याला? यात काय करावं लागलं? cos 3 थीटाचा फॉर्म्युला लर्न असणे आवश्यक आहे. cos 3 थीटाचा फॉर्म्युला लर्न असणे आवश्यक आहे होतं आपल्याला. आणि ए क्यूब प्लस बी क्यूबचा ए प्लस बी होल क्यूबचा फॉर्म्युला लर्न असणे आवश्यक होतं. इझिली आपण सॉल्व्ह करू शकत होतो. क्वेश्चन नंबर 34 बघूया. क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 है cos क्यूब 110 डिग्री प्लस cos क्यूब 10 डिग्री प्लस cos क्यूब 130 डिग्री. एपी सीईटी चा आहे हा 2018 चा आणि याचे ऑप्शन्स आहेत 3/4, बी ऑप्शन आहे 3/8, सी ऑप्शन आहे 3√3/8 आणि डी ऑप्शन आहे 3√3/4. ठीक आहे, तर हा न्यूमेरिकल सिंपल नाही आहे, डिफिकल्ट आहे, पण फार सिंपल पण आहे. कन्फ्यूज झाले असाल तुम्ही. डिफिकल्ट पण आहे आणि सिंपल पण आहे. डिफिकल्ट याच्यासाठी आहे की तुम्ही हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करत बसा तरी याचा आन्सर लवकर येत नाही. आणि इझी याच्यासाठी आहे की एक फॉर्म्युला लर्न करावा लागतो. काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला लिहून देतो मी इथे. cos क्यूब x प्लस cos क्यूब, आपण cos तुम्हाला आठवत असेल तर cos थीटा, cos 60 मायनस थीटा, cos 60 प्लस थीटा हा फॉर्म्युला बघितला होता. त्याच टाइपचा क्वेश्चन फॉर्म्युला आहे. प्लस cos क्यूब x प्लस cos क्यूब 120 मायनस x प्लस cos क्यूब 120 प्लस x इज इक्वल टू असते 3/4 cos 3x. हा फॉर्म्युला व्हेरी 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 इम्पॉर्टंट करून द्या. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. हा फॉर्म्युला जर लर्न असेल तर झालं ना. याला थीटा म्हटलं. हाय आपण cos क्यूब 10 डिग्री प्लस cos क्यूब 110 प्लस cos क्यूब 130 डिग्री इज इक्वल टू cos क्यूब 10 डिग्री प्लस cos क्यूब 120 माइनस 10 डिग्री. करेक्ट? cos क्यूब 120 डिग्री प्लस 10 डिग्री असं करू शकतो. आला तो फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युल्यानुसार काय होतं की 3/4 cos 3x ची व्हॅल्यू किती आहे 10. किती झालं 3/4 cos 30 डिग्री. cos 30 तर माहिती आहे तुम्हाला √3/2 येतो. हे आलं 3√3/8. ऑप्शन सी. ऑप्शन सी. फॉर्म्युला लर्न असायला पाहिजे बस. याची रिक्वायरमेंट एकच होती, फॉर्म्युला लर्न करणे.
फॉर्म्युला ल नसेल तर इझिली आपण याचा आन्सर काढू शकत होतो. ठीक आहे, चला लास्ट न्यूमेरिकल बघूया याचं, या टॉपिकचं, आणि मग फॅक्टरायझेशन फॉर्म्युले स्टार्ट करूया. 35 नंबरचा क्वेश्चन आहे, इफ sin 6 theta is equal to 32 cos to the power 5 sin theta minus 32 cos cube theta sin theta plus 3x EMCET चा आहे 2003 चा. आणि काय विचारलंय, then x is equal to, then x is equal to, तर ऑप्शन्स आहे याचे cos theta, बी ऑप्शन आहे cos 2 theta, सी ऑप्शन आहे sin theta आणि डी ऑप्शन आहे sin 2 theta. ठीक आहे, तर sin 6 theta इज इक्वल टू दिलेला आहे, म्हणजेच काय करावं लागेल या न्यूमेरिकल मध्ये, एक्सपान्शन. काय करावं लागेल, एक्सपान्शन. कशाचं, sin 6 theta चं. ते कसं कराल, तर 2 into 3 करायचं का, किंवा 3 into 2 काही करू शकतो आपण. तर मी sin 6 theta ला लिहितो, पहिले आपण डिफिकल्ट वाला sin 3 theta चा फॉर्म्युला लावू, मग sin 2 theta चा फॉर्म्युला लावू. तर sin 3 into 2 theta असं केलं मी. थीटाची व्हॅल्यू इथे 2 theta आहे, ठीक आहे ना. sin 3 theta चा फॉर्म्युला काय असतो, sin 3 theta चा फॉर्म्युला काय असतो, 3 sin theta minus 4 sin cube theta. 3 sin theta, sin मी इथे लिहून देतो, sin 3 theta काय असतं, 3 sin theta minus 4 sin cube theta. तर कारण की cos 3 theta आणि sin 3 theta कन्फ्युज करतात ना, रिव्हर्स मध्ये असतो. 4 cos 3 theta चा आता आपण बघितला 4 cos cube theta minus 3 cos theta असं असतं. ठीक आहे, तर sin 3 sin theta म्हणजे 2 theta इथे थीटाच्या जागेवर, minus 4 sin cube 2 theta. अच्छा, तर याला तर आपण एक्सपांड करू शकतो. sin 2 theta ला 2 sin theta, आता 2 sin theta cos theta, sin 2 theta चे फॉर्म्युले लावून द्यायचे. हाई आहे sin 2 theta चा क्यूब, काय sin 2 theta चा क्यूब, तर याचा -4 into sin 2 theta म्हणजे 2 sin theta cos theta चा क्यूब असाही, कारण की sin 2 theta चा क्यूब म्हणजे 2 sin theta cos theta चा क्यूब. हे झालं 6 sin theta cos theta. ठीक आहे, आणि इकडे 4 into 2 चा क्यूब 8 sin क्यूब theta cos क्यूब theta. ठीक आहे, हे झालं 6 sin theta cos theta minus 32 sin क्यूब theta cos क्यूब theta. बघितलं आपण, असं आहे का, नाही. साइन एक थीटा असला तर चालतो, पण साइनचा पॉवर जास्त दिसतच नाहीये आपल्याला, स्क्वेअर नाही, क्यूब नाही. तर हा जो आलाय याला काही सिम्प्लिफाय करू शकतो का, बघूया. मी याला ब्रेक केलं साइन क्यूब थीटाला, साइन स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा. साइन स्क्वेअर थीटाला लिहिलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, काय लिहिलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, आणि इंटू साइन थीटा. ऍक्च्युअली हे साइन क्यूबच थीटा आहे. 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा साइन क्यूब थीटा इंटू कॉस क्यूब थीटा. 6 साइन थीटा कॉस थीटा मायनस, अच्छा आता या 1 ला काय काय ने मल्टिप्लाय होईल, -32 आणि sin थीटा cos क्यूब थीटा इंटू sin थीटा. कशाने मल्टिप्लाय होईल, ही टर्म
आणि ही टर्म या दोन्ही याला मल्टिप्लाय होईल. -32 पासून स्टार्ट होत आहे. -32 साइन थिटा कॉस क्यूब थिटानी 1 ला मल्टिप्लाय केलं आणि याला केलं तर प्लस होऊन जाईल. 32 तर समोर येईलच. साइन थिटा आणि कॉस क्यूब थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा कॉस टू दी पॉवर 5 थिटा साइन थिटा असं येईल. म्हणजेच आता बघितलं आपण ते 32 इथे थिटा आहे. 32 cos to the power 5 theta sin theta ही टर्म लिहिली आधी. त्यानंतर ही टर्म दिसते -32 cos क्यूब थीटा sin थीटा आणि मग जी टर्म आहे ती आहे 6 sin थीटा cos थीटा. बट तिथे दिलंय 3x आणि याला म्हणजे ही टर्म तर सेम आली. इथेच 3x ची व्हॅल्यू झाली 6 sin थीटा cos थीटा. 3 ने डिवाइड केलं तर x ची व्हॅल्यू आली 2 sin थीटा इंटू cos थीटा म्हणजे sin 2 थीटा. तर x ची व्हॅल्यू काय आली sin 2. ठीक आहे, सिंपल. 3x आणि याचा कंपॅरिझन केलं कारण की सेमच येईल ना एक्सपान्शन. तर 6 sin थीटा इंटू cos थीटा आलं. 3x इज इक्वल टू x इज इक्वल टू 2 sin थीटा cos थीटा आलं आणि 2 sin थीटा cos थीटा म्हणजे sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. तर sin 2 थीटा आला x च्या व्हॅल्यू. तर इथे बेटा आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स कंप्लीट झालाय. हा टॉपिक कंप्लीट झालाय. याचे 35 क्वेश्चन्स घेतलेत आपण आणि 35 कारण की मॅक्झिमम टाइम हे विचारतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इम्पॉर्टंट टॉपिक होता हा आपण आज कंप्लीट केलाय. आता आपण स्टार्ट करूया फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले त्यातला नंबर 1 क्वेश्चन बघूया. क्वेश्चन लिहून देतो आधी. द व्हॅल्यू ऑफ साइन 47 डिग्री प्लस साइन 61 डिग्री माइनस साइन 11 डिग्री माइनस साइन 25 डिग्री इज इक्वल टू. त्याची व्हॅल्यू विचारलेली आहे. एमपीपीटी दोनदा क्वेश्चन विचारला होता. 2 टाइम्स विचारला 2001 आणि एएमसीडी 2003 आणि याचे ऑप्शन दिले साइन 36 डिग्री बी ऑप्शन है, cos 36 डिग्री सी ऑप्शन है साइन 7 डिग्री आणि cos 7 डिग्री डी ऑप्शन है cos 7 डिग्री. फॉर्म्युले मी या साइडला लिहितो, न्यूमेरिकल या साइडला सॉल्व करतो. ठीक आहे, तर साइन आपल्याला दिसतंय साइन प्लस मध्ये इथे माइनस इथे माइनस. तर एक काम करूया ना, थोडं ना इथे केअरफुल सॉल्व करावं लागतं. केअरफुली यासाठी की आपल्याला काही कॉमन मिळतं का हे बघायचं असते. इथे काय बघायचं असते, कॉमन मिळते का. मी विचार करतोय की 47 कारण की साइन ए प्लस बी आपल्याला काय मिळणार आहे साइन मध्ये नाही तर कॉस मध्ये. ए प्लस बी बाय 2 ए मायनस बी बाय 2. तर ए प्लस बी बाय 2 47 आणि 61 ही खूप मोठी व्हॅल्यू होईल आणि ही छोटी व्हॅल्यू होईल. तर ठीक आहे, सबट्रॅक्शन मध्ये मिळून जाईल. पण आपण जर हा आणि हा घेतला तर हे किती होते 47 प्लस 25 तर हे होत आहे 72 आणि हे 72 येते. तर ठीक आहे, आपण यांना जवळ आणू. साइन 47 डिग्री माइनस साइन
25 म्हणजे साइन ए मायनस साइन बी चा फॉर्म्युला लावता येईल आणि साइन 61 डिग्री मायनस साइन 11 डिग्री असं का केलं याची टोटल येते 72 याची टोटल येते 72 आणि फॉर्म्युला एकच लागून राहिलाय साइन ए मायनस साइन बी साइन ए मायनस साइन बी काय होतं मायनस असलं तर 2 कॉसला महत्व द्यायचं याच्यात साइन ए प्लस बी किंवा साइन ए मायनस बी साइन आणि कॉस दोन्ही असतात आणि मायनस असेल तर कॉसला महत्व म्हणजे कॉस ए प्लस बी बाय 2 आणि ए मायनस बी बाय 2 जर प्लस असतं तर साइनला महत्व दिलं असतं साइन ए प्लस बी बाय 2 झालं असतं आणि कॉस ए मायनस बी बाय 2 झालं असतं पण साइन आणि कॉस दोन्ही राहतात क्लिअर ठीक आहे तर याची व्हॅल्यू काय ट्वाइस साइन 47 प्लस 25 बाय 2 इंटू सॉरी इथे कॉस येईल कॉस आणि इथे काय साइन 47 मायनस 25 बाय 2 प्लस इकडे सेम कॉस 61 मायनस 11 बाय 2 साइन 61 मायनस 11 बाय 2 इथे प्लस आहे ठीक थोडं हळू केलं तरी चांगलं होईल 2 कॉस 47 प्लस 25 आताच बघितलं आपण 72 72 36 कॉस 36 ची व्हॅल्यू आपल्याला न नसायला पाहिजे साइन 18 ची डिग्री कॉस 36 ची डिग्री व्हॅल्यू हे लक्षात असायला पाहिजे 47 25 इथे आले 22 11 साइन 11 ठीक आहे इथे किती राहिले 2 कॉस हे 72 झाले अपॉन 236 आणि हे 61 50 50 25 साइन 25 ठीक आहे हे मी बघून यांची टोटल बघून यांना जवळ जवळ आणलं आणि एकच फॉर्म्युला लावता आला मला ठीक आहे ना बस फॉर्म्युला लावला 2 cos 36 डिग्री जवळ आणले ठीक आहे कॉमन काढले आणि हे काय आलं sin 11 डिग्री प्लस sin 25 डिग्री 2 cos 36 डिग्री व्हॅल्यू नंतर पुट करूया ट्वाइस काही साइन महत्वाचं कॉस त्यानंतर ठीक आहे तर काय तो साइन ए प्लस बी साइन ए प्लस साइन बी फॉर्म्युला 2 साइन ए प्लस बी बाय 2 कॉस ए मायनस बी बाय 2 करेक्ट हे फॉर्म्युला येतो तर लिहिला 11 प्लस 25 बाय 2 आणि 11 मायनस 25 नाही करायचं ठीक आहे ना कारण की कदाचित असं होऊ शकते आपण विचार करायचा ना साइन 25 प्लस साइन 11 दिलं असतं तर हे कशाला म्हटलं असतं तुम्ही 25 ला मायनस मध्ये प्रॉब्लेम होतो मायनस मध्ये इथे बी महत्वाचा आहे इथे बी महत्वाचा आहे ऍडिशन मध्ये नसतं सबट्रॅक्शन मध्ये असतं ठीक आहे ना यालाच बी कन्सिडर करावा लागेल जो सबट्रॅक्शन मध्ये साइन ए मायनस साइन बी हाच फॉर्म्युला असतो आणि मग ए मायनस बी करावा लागेल पण ऍडिशन मध्ये नसते तुम्ही यालाही बी कन्सिडर करू शकता आणि याला पण करू शकता तर यांचं सबट्रॅक्शन 25 मायनस 11 बरं चुकून झालं तर आम्ही याला ए कन्सिडर केलं आणि याला बी केलं तर ए मायनस बी होईल ना बरं होऊ द्या कॉसला निगेटिव्ह अँगल मिळेल आणि कॉस मायनस थीटा काय होतो कॉस थीटा काहीही फरक पडला नाही ठीक आहे तर किती झालं बेटा 2 cos 36 डिग्री म्हणजे याला 4 करतो 2 into 2 आणि हे किती आलं साइन 36 11 प्लस 25 18 साइन 18 आणि हे आलं कॉस 14 अपॉन 2 म्हणजे 7 डिग्री तर 4 cos 36 किती येतं √5 प्लस 1 अपॉन 4 sin 18 √5 मायनस 1 अपॉन 4 लक्षात ठेवायचं पाठ करून घ्यायचं ठीक आहे sin 18 √5 मायनस 1 अपॉन 4 cos 36 √5 प्लस 1 अपॉन 4 आणि cos 7 ची तर व्हॅल्यू मला पण नाही
4 4 कॅन्सल, ए प्लस बी, ए मायनस बी दिसतंय आणि सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, हा ब्रॅकेट आहे, ए प्लस बी, तर 5 चा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 5 येईल, रूट 5 चा स्क्वेअर, 5 मायनस 1 अपॉन 4 असे, आणि कॉस 7, ऍक्च्युली हे 4 झाले, 4 अपॉन 4 1 म्हणजे कॉस 7 डिग्री आलं, त्याचा आन्सर आलं कॉस 7 डिग्री, ऑप्शन डी. ऑप्शन डी करेक्ट आहे, बघून घ्या. ठीक आहे, त्यात एक्सप्रेशन्स फार मोठे मोठे दिलेले राहतात फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये, पण आपण बघितलं तर सोपं होऊन जातं. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की कोणाला, बघा ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्ही कोणतेही दोन व्हॅल्यू जवळ आणल्या तरी आन्सर मिळतच, पण एवढं लक्षात ठेवा की दोन पाथ वेगवेगळे राहतील, एक डिफिकल्ट पाथ राहील, डेस्टिनेशन तर मिळून जाईल, आणि एक डिफिकल्ट पाथ राहील, एक इझी पाथ राहील. तुम्ही इझी पाथनी जा, नाहीतर टाइम जाईल आपल्याला, तिथे तर रेस अगेन्स्ट टाइम असते, कमी वेळात पेपर सॉल्व्ह करायचा असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला थोडं या गोष्टी ऑब्झर्व करून करता आल्या पाहिजे. नेक्स्ट, द एक्सप्रेशन, सेकंड न्यूमेरिकल, द एक्सप्रेशन फार मोठं दिलं आहे मी, 4च टर्म आहे, ठीक, कॉस 10 पाय बाय 13 प्लस कॉस 8 पाय बाय 13 प्लस कॉस 3 पाय बाय 13 प्लस कॉस 5 पाय बाय 13, याची व्हॅल्यू विचारली आहे त्यांनी MBPET 2006. याचे ऑप्शन्स आहेत -1 0, सी ऑप्शन आहे 1 आणि डी आहे नन ऑफ दीज. ठीक आहे, आता आपल्याला वेगळे आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, पण वेगळे लावावे लागते, आणि थोडं अँगल कडे बघायचं. कधी कधी अँगल कडे बघणं फार आवश्यक असतं. अँगल कडे बघितलं तर आपल्याला लक्षात येऊन जातं की काही करू शकतो का आपण, पाय मायनस करू शकतो का, दुसरा मिळतो का आपल्याला दुसरी टर्म, ठीक आहे, पाय बाय 2 मायनस करू शकतो का, असा विचार करावा लागतो. चला इकडे सॉल्व्ह करूया. कॉस 10 पाय बाय 13 प्लस कॉस 8 पाय बाय 13 प्लस कॉस 3 पाय बाय 13 प्लस कॉस 5 पाय बाय 13. ठीक आहे, तर विचार करतोय मी, इज इक्वल टू, मी पाय मायनस काही करू शकतो का, जर इथे 13 नसला तर 13 पाय मायनस 3 पाय पाहिजे मला, तेव्हा तर 10 पाय होईल. अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करताय. इथे बघितलं पाय मायनस 13 तर राहीलच डिनॉमिनेटरला, 13 पाय 5 पाय केलं तर, कारण की 13 मायनस 5 पाय 8 पाय, याला राहू देऊ का, कारण की बघा हे मिळालंय आपल्याला, हे मिळालंय, ठीक आहे, तर हेच टर्म्स दिसत आहेत, तर राहू देऊ आपण याला असंच. आता काही याला सिम्प्लिफाय करायची गरज नाहीये. बरं, कॉस पाय मायनस थीटा काय होतं, मायनस कॉस थीटा. बघा पाय होरिझोंटल लाईन, पाय होरिझोंटल लाईन, होरिझोंटल लाईनला कॉस कॉसच राहतो, साइन साइनच राहतं, कॉसच येईल. पण पाय मायनस थीटा हा सेकंड क्वाड्रंट मध्ये चाललोय, सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल काय असतो, निगेटिव्ह, कॉस काय असतो, निगेटिव्ह, म्हणून मायनस कॉस थीटा. आणि थीटा तर येऊ शकतं सर निगेटिव्ह, तर थीटा ॲक्यूट अँगलच कन्सिडर करून असतो, ठीक आहे. त्यामुळे आता ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह इंटू मायनस निगेटिव्ह, ही व्हॅल्यू सुद्धा निगेटिव्हच येणार असते. तर चला आता किती झालं, कॉस मायनस कॉस 3 पाय बाय 13 झालं या फॉर्म्युल्याने, या फॉर्म्युल्याने.
हे झालं मायनस कॉस 5π/13 झालं या फॉर्म्युलेने, प्लस कॉस 3π/13 प्लस कॉस 5π/13. सर हे तर कॅन्सल, हे कॅन्सल, आन्सर आलं सर 0. ऑप्शन सिंपल. फक्त हा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे. ऑब्झर्वेशन, पाय मायनस डिनॉमिनेटरला 13 लिहून टाकायचं आणि चेक करायचं. ठीक आहे की 13 पाय मायनस काय केलं की हे आन्सर येतं किंवा हे आन्सर येतं. ठीक आहे ना, या गोष्टी चेक करता आल्या पाहिजे, तर इझी होऊन जातं न्यूमेरिकल. ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. थर्ड नंबरचं न्यूमेरिकल आहे द एक्सप्रेशन. सगळे एक्सप्रेशन्सच आहे आणि सिम्प्लिफाय करायचे. मोठा न्यूमेरिकल म्हणजे 2 cos π/13 into cos 9π/13 plus cos 3π/13 plus cos 5π/13 equal to UPCT. UPCT 2004 ला विचारलाय आणि याचे ऑप्शन्स आहेत -1, 0, 1, DI1/2. इकडे आपण फॉर्म्युले लिहूया जर काही रिक्वायरमेंट असेल फॉर्म्युल्याचं तर, आणि सॉल्व इकडे करूया. ठीक आहे, तर लिहिलं न्यूमेरिकल. बघा ऑब्झर्व करा थोडं. ऑब्झर्व केल्यावर एक गोष्ट लक्षात आली माझ्या की यांनी 2 cos π/13 cos 9π/13 cos 3π/13 cos 5π/13 यांनी काय केलंय, पहिलेच 2 cos A into cos B लिहून दिलाय. 2 नाही दिला असता तरी आपल्याला करावं लागलं असतं 1/2 लिहून, 1/2 आणि वरती 2 लिहून. ठीक आहे, 2 cos A cos B काय होतं, रिव्हर्स डायरेक्शन नि आलं पाहिजे. ऍडिशन टू मल्टिप्लिकेशन कन्व्हर्शन आणि मल्टिप्लिकेशन टू ऍडिशन. आता आपल्याला याच्यात ऍडिशनचंही करायचं आहे आणि मल्टिप्लिकेशनचंही करायचं आहे. आपल्याला ऍडिशनचंही करायचं आहे, मल्टिप्लिकेशनचाही फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर हा फॉर्म्युला काय होतो, कॉस आहे ना, तर काय असेल हा फॉर्म्युला दिसतो सर cos A प्लस cos B चा. करेक्ट, cos A मायनस cos B असतं तर साइन साइन मध्ये कन्वर्ट करतो. तर cos A प्लस B/2 प्लस cos, ऍक्च्युली A मायनस B करा किंवा B मायनस A करा, काही फरक पडत नाही. ठीक आहे ना, कॉसला काही फरक पडत नाही. तुम्ही A प्लस B पण A मायनस B पण करू शकता, काही फरक पडत नाही. कारण की cos मायनस थीटा काय होतो, cos थीटा. म्हणजे काही फरक पडतो का, काहीही फरक पडत नाही. तर याचा फॉर्म्युला लिहून टाकूया. काही cos π/13 प्लस, अच्छा भाग, फॉर्म्युल्यात मिस्टेक आहे. फॉर्म्युल्यात एक मिस्टेक माझ्या लक्षात आली आहे की फॉर्म्युला हा बघा, मी तुम्हाला सांगतो, cos A प्लस cos B काय होतो सर, 2 cos A प्लस B/2 आणि cos A मायनस B/2. याची ऍडिशन कराल A/2 प्लस B/2 A/2 मायनस B/2, तेव्हा आपल्याला A मिळतो. म्हणजे इथे by2 नसतो, हे लक्षात ठेवा, डायरेक्ट असतो. 2 cos A cos B काय असते, cos A प्लस B प्लस cos A मायनस B, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर π/13 9/13 10/13
10 पाय बाय 30 प्लस कॉस 9 पाय मायनस करा. इथे बी मायनस ए हे बघा, तुम्ही तसंही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जर ए मायनस बी पण केलं, पाय बाय 13 मायनस 9 पाय बाय 13 मायनस 8 पाय बाय 30 आणि कॉस मायनस थिटा काय होतो, कॉस थिटा. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होत. 8 पाय बाय 13च येईल त्याचा आन्सर. ठीक आहे. अच्छा, आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर याचं मल्टिप्लिकेशन कशाला करायचं, आपण हा फॉर्म्युला कशाला लावायचा, सध्या राहू द्या. बघू आपण प्रिव्हियस न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलं होतं ना, तेच तर दिसतंय मला. कॉस पाय मायनस किती करावं लागेल, 13 डिनॉमिनेटर आहे, 10 साठी 3 पाय सर. तेच तर न्यूमेरिकल आहे, याची गरजच नाही आहे आपल्याला. कॉस पाय मायनस किती लिहावं लागेल, 13 पाय मायनस 5 पाय. कॉस 3 पाय बाय 13 सेम आहे सर. सॉल्व करायची आता आवश्यकता नाहीये, आम्ही डायरेक्ट लिहितो कॉस 3 पाय बाय 30 मायनस कॉस 5 पाय बाय 30 प्लस कॉस 3 पाय बाय 30 प्लस कॉस 5 पाय बाय 30. आन्सर आलं सर 0, बिग 0. त्याचा आन्सर काय तर बिग 0 ऑप्शन. बघितलं तुम्ही, मागचंच न्यूमेरिकल होतं पण त्यांनी या टाइप मध्ये दिलं, या टाइप. बस याला 2 cos A इंटू 2 cos A इंटू cos B चा फॉर्म्युला लावायचा आणि आपल्याला डायरेक्ट हे आन्सर मिळालं. इथून तर आपण प्रिव्हियस न्यूमेरिकल स्टार्ट केलं होतं. ठीक, 0. ठीक आहे, त्याची आवश्यकता काही पडली नाही. हेही विचार करावा लागतो. नाहीतर आपण तिथे पुन्हा तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन मध्ये कन्व्हर्शन करा, पण एकदा ऑब्झर्व करून घ्यायचं. एक स्टेप पुढे गेलो तरी चालते, सायमल्टेनियसली नाही सॉल्व्ह करायचं इथे. ठीक आहे, ते म्हणजे आपण विचार केला आणि समजलं की अच्छा इथे 72 येऊन राहिलं, इथे 72 येऊन राहिलं, अपॉन 2 येऊन राहिलं, म्हणजे 36 येईल, इथे 36 येईल, हा कॉमन घेता येते, त्यावेळेस करा तुम्ही. इथे सायमल्टेनियसली सॉल्व्ह फॉर्म्युला लावा. पण अशा याच्यात नाही, अशा याच्यात पहिले ऍडिशन करून घ्यायची, मग बघायचं की आता काय करू शकतो आपण. बस बघितलं तर 0 झाला आन्सर. ठीक आहे, तर असं होतं. न्यूमेरिकल नंबर 4. न्यूमेरिकल बघूया. 1 प्लस cos 10 डिग्री प्लस cos 20 डिग्री प्लस cos 30 डिग्री आणि याची व्हॅल्यू विचारली आहे AP EAMCET 2017. ठीक आहे, याचे ऑप्शन्स फार मोठे आहेत. 4 cos 5 डिग्री, cos 10 डिग्री, cos 15 डिग्री. बी ऑप्शन है 4 cos 10 डिग्री, 20 डिग्री, cos 30 डिग्री. सी ऑप्शन है 4 sin 5 डिग्री, sin 10 डिग्री, sin 15 डिग्री. आणि डी ऑप्शन है 4 sin 10 डिग्री, sin 20 डिग्री, sin 30 डिग्री. अशा प्रकारे न्यूमेरिकल दिलेलं आहे. ठीक आहे, फॉर्म्युले या साइडला लिहू, न्यूमेरिकल या साइडला सॉल्व्ह करू. अच्छा, तर सर आतापर्यंत आपण बघितलं, तुमचाही क्वेश्चन असेल की आतापर्यंत आपण बघितलं की कॉसच्या सगळे टर्म्स राहायचे. इथे 1 दिल्यामुळे कन्फ्युजन होते आहे आणि इथे तर 1 कुठे दिसतही नाही आहे ऑप्शन मध्ये, तर तो 1 गेला कुठे. ठीक आहे, तर आपण
काय करूया, थोडी हुशारी करूया. cos 0 डिग्री म्हणजे काय होतं 1, cos 0 डिग्री म्हणजे 1 आणि प्लस cos याला जवळ आणूया, याला आणि याला 30 डिग्री प्लस cos 10 डिग्री प्लस cos 20 डिग्री. का केलं सर असं, हा प्रश्न राहू शकतो. बघा cos a प्लस cos b आहे, cos a प्लस cos b आहे, 10 प्लस 20 30 येतं, 0 प्लस 30 30 येतं. ठीक आहे, तर 30 असं जवळ जवळ आणायचं, म्हणजे त्याची ऍडिशन सबट्रॅक्शनच्या ऐवजी आपण ऍडिशन वर फोकस करायचं की ऍडिशन सेम यायला पाहिजे दोन्ही यांची, बस. म्हणून हे जवळ आणले. आणि म्हणजे दोन गोष्टी केल्या मी, यांना जवळ आणणे, पहिले याला साइन 0 डिग्री cos 0 डिग्री लिहिणे आणि यांना जवळ आणणे. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी मी एकाच स्टेप मध्ये केल्या. बस cos a प्लस cos b असते, cos a प्लस cos b. सर ते cos मध्ये कन्वर्ट होतं, करेक्ट. 2 cos a प्लस b बाय 2 cos a मायनस b बाय 2. ठीक आहे, तर काय होईल, twice cos 0 प्लस 30 अपॉन 2 15 डिग्री. 30 मायनस 0 किंवा b मायनस a करा किंवा a मायनस b करा, काही फरक पडत नाही, ते पण 15 डिग्रीचे. 0 मायनस 30 करा, मायनस 30 अपॉन 2 करा, मायनस 15 cos मायनस 15 cos 15. ठीक आहे, सेम वे इथे करू. इथे केला येईल, इथे येईल 30 म्हणजे cos 30 अपॉन 2 तर 15 डिग्री. एवढं फास्ट करता आलं पाहिजे. 20 मायनस 10 10 किंवा 10 मायनस 20 मायनस 10 अपॉन 2 5 तर cos 5 डिग्री असे. 2 cos 15 ला जवळ घेतलं. cos 15 जे आहे ना, cos 15 ची व्हॅल्यू माहिती आहे मला, काय ते √3 प्लस 1 अपॉन 2 √2. हे राहिलं cos 15 डिग्री प्लस cos 5 डिग्री. 2 cos, पण इथे तर व्हॅल्यू लिहायची ऑप्शन मध्ये नाहीये. याची व्हॅल्यू येते 2, पुन्हा तोच फॉर्म्युला 15 प्लस 5 20 अपॉन 2 10. 15 मायनस 5 10 अपॉन 2 5 2 इंटू 2 4. आणि ज्या सिक्वेन्स मध्ये लिहिलाय त्यात लिहून टाकायचं. cos 5 पहिले लिहू, cos 5 डिग्री, मग cos 10 डिग्री, मग cos 15 डिग्री. ऑप्शन ए करेक्ट आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला लागला, दोनदा लागला, इथे लावला, इथे लावला आणि नंतर पुन्हा एकदा लावावा लागला. क्लियर. तर हे 4th नंबरचा क्वेश्चन होता, सोपा होता. ठीक आहे, 5th नंबरचा बघूया. नंबरचा आहे 1 प्लस, सेम टाइपनी क्वेश्चन दिसतोय. 56 डिग्री प्लस cos 58 डिग्री मायनस cos 66 डिग्री इज इक्वल टू, आणि हा आहे ओरिसा जी 2009 ला विचारला होता. याचे ऑप्शन्स आहेत, याचे ऑप्शन्स मोठेच आहेत. 2 cos 28 डिग्री cos 29 डिग्री cos 33 डिग्री. बी ऑप्शन है 4 cos 28 डिग्री cos 29 cos 33. चल दोन्ही सेम कशी. अच्छा 4 आहे ना, म्हणून cos 29 cos 33. यासाठी की इथे 2 आहे, इथे 4 आहे. सी ऑप्शन 4 cos 28 डिग्री cos 29 डिग्री sin 33
ठीक आहे, आणि डी ऑप्शन आहे 2 cos 28 डिग्री cos 29 डिग्री आणि sin 33. ठीक आहे, तर याचे पुन्हा आपल्याला cos 10 डिग्री 0 डिग्री लिहावंच लागेल. ठीक आहे ना, आता जे न्यूमेरिकल बघितलं तशाच टाईपचं न्यूमेरिकल दिसतंय. ठीक आहे, तर cos 56 कशाला जवळ आणू, एक फॉर्म्युला लागणार आहे प्लसचा आणि एक मायनसचा. इथे जास्त विचार नाही करायचा, इथे जे सिक्वेन्स मध्ये त्या सिक्वेन्स मध्येच लिहून टाकूया. मायनस cos 66 डिग्री. ठीक आहे, तर काय cos A, पुन्हा एकदा फॉर्म्युला cos A प्लस cos B आणि cos A मायनस cos B दोन्ही फॉर्म्युले लागत आहे. cos A प्लस cos B 2 cos A प्लस B बाय 2 cos A मायनस B बाय 2. आणि इथे मात्र केअर घ्यायची, तुम्ही -2 वाले -2 पुढे लिहिण्याचाही प्रयत्न केला असेल त्यापेक्षा आपण 2 हे कशात कन्व्हर्शन करतो, साइन मध्ये, sin A प्लस B बाय 2 आणि sin इथे काय करायचं B मायनस A. हे फार महत्वाचं आहे, स्टार मार्क. B मायनस A, मग पुढे -2 लिहायची गरज नाही. आणि तुम्ही जर A मायनस B केलं तर मात्र -2 लिहावं लागतं. ठीक आहे, तर कन्फ्युजन होतं कधी कधी. तो स्टुडंट इथे मायनस देतात, इथे B मायनस A करतात. असं नाही करायचं. एक कोणतंही लक्षात ठेवा की इथे cos A मायनस cos B मध्ये sin मध्ये कन्व्हर्शन करतं आणि इथे B मायनस A असतं. बस एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बस ही व्हॅल्यू पुट करायची. काही ट्वाइस आता 56 28 cos 28 डिग्री cos मध्ये जाईल. 56 मायनस 0 ते 28च येईल. प्लस करा की मायनस करा. आता हा याला cos A प्लस cos B चा फॉर्म्युला लागला, याला cos A मायनस cos B चा फॉर्म्युला. काय 2 sin 58 प्लस 66 किती येतात 60 124 बाय 2 62 sin 62. ठीक आहे, आणि 66 B मायनस A 66 इथे B आहे. हा मायनस मध्ये मी सांगितलं होतं, मायनस मध्ये A आणि B, पहिला A असतो दुसरा B असतो. ठीक आहे ना, मायनस sin A मायनस sin B करा, cos A मायनस cos B करा. 66 मायनस 58 8 डिग्री 4 डिग्री sin 4 डिग्री. ठीक आहे, 2 cos 28 कॉमन घेतलं तर काय राहिलं cos 28 प्लस sin 4 डिग्री. 2 cos 28 तर सगळ्या याच्यात कॉमन दिसतंय. सर असा फॉर्म्युला आहे का cos A प्लस sin B? नाही, cos आणि sin चाच आहे. cos A प्लस cos B, cos A मायनस cos B, sin A प्लस sin B, sin A मायनस sin B. हे 4 फॉर्म्युले. हा फॉर्म्युला नाही आहे. मग काय करायचं सर? तर आपलं ट्रिग्नोमेट्रीचं केव्हा आम्ही साइनचं कन्व्हर्शन कॉस मध्ये करणे, आणि तर आपण याला लिहू cos 28 आणि याला लिहू cos 28. याला कन्वर्ट करून टाकू कशात, sin 4 डिग्री म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं 90 मायनस 4 करायचं, cos लिहायचा, cos sin 86 नाहीतर लिहायचं sin 90 मायनस 86 डिग्री. मग sin पाय मायनस पाय बाय 2 मायनस थीटा काय होतो cos थीटा, म्हणून cos 86 आलं. असंही करू शकतो. 2 cos 28 बरं, पुन्हा cos A प्लस cos B हा फॉर्म्युला लागला.
काय येईल 2 cos 86 प्लस 28, यात 14 दिले आणि 14 वरती 114 डिवायडेड बाय 2 57 बरोबर आहे 57 आणि 86 मायनस 28 किती येत आहे 58 27 cos 27 50 हो करेक्ट आहे तर 27 आलं cos 27 4 झालं cos 28 हे तर करेक्ट आहे cos 57 दिसतंय का कुठे कुठेच नाही दिसत आहे cos 57 नाही दिसत आहे 27 दिसतंय का तिथे काहीतरी गडबड झाली आहे 29 आहे 86 मायनस 28 किती येतात ते 58 येतात डिवायडेड बाय 2 29 तर cos 29 पुढे ठीक आहे ना हे कॅल्क्युलेशन मध्ये केअरफुली करायचं असं होऊन जातं बरेचदा ठीक आहे राहिला प्रश्न हाही गेला हा राहिला cos 57 दिसतंय का कुठे cos 29 दिसतंय सगळीकडे अच्छा आता शेवटची टर्म आणि तीच महत्वाची आहे हे 2 तर गेले 4 महत्वाचं आहे म्हणजे हा बी किंवा सी ऑप्शन आहे एक तर cos 33 किंवा sin 33 तर cos 57 साइन मध्ये कन्वर्शन करून बघायचं करून बघू 90 मायनस किती करावं लागेल 57 ला 33 तर ते होईल cos 90 मायनस 33 cos पाय बाय 2 मायनस किंवा 90 मायनस ते चालतं 90 मायनस 33 तर ते साइन मध्ये होईल सर साइनचा cos 57 म्हणजे साइनचा तर ऑप्शन सी करेक्ट ऑप्शन सी करेक्ट ठीक आहे तर हे केअरफुली करावं लागतं बस ठीक आहे बघून घ्या कॉस्टचे फॉर्म्युले चांगल्या तऱ्हेने लर्न करावे लागतात त्याच्याशिवाय होत नाही cos a प्लस cos b sin a प्लस हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले काही इतके डिफिकल्ट नाही आहे आता 6 नंबरचा क्वेश्चन sin 85 minus sin 35 degree upon cos 65 degree is equal to विचारलाय कर्नाटकाचा आहे 2006 आणि ऑप्शन दिले 2 -1 सी ऑप्शन दिलाय 1 आणि डी दिलाय 0 ठीक आहे सिंपल क्वेश्चन है सिंपल क्वेश्चन है साइन ए माइनस साइन बी काय होतं 2 cos a प्लस b बाय 2 साइन a माइनस b बाय 2 बस तो फॉर्म्युला लावला तर काय झालं डायरेक्ट लिहू का 2 cos a प्लस b बाय 2 85 प्लस 35 किती होतं 120 60 cos 60 आणि sin 85 50 बाय 2 25 अपॉन cos 60 हा फॉर्म्युला लावला याला 2 cos 60 आणि याला कन्वर्शन करता आलं पाहिजे याची याची टोटल जर सेम आली 90 येते तर हे cos 65 लिहू शकता का तुम्ही बिलकुल लिहू शकता 65 कारण की बघा sin 25 डिग्री इज इक्वल टू sin
90 मायनस 65 करेक्ट, म्हणजेच cos 65 cos 60 अपॉन cos 60 2 cos 60 राहिलं आणि 2 cos 60 1/2 आन्सर आलं ऑप्शन सी. ठीक आहे, cos 60 किती असतं 1/2. सोपा होता एकदम न्यूमरिक. त्यानंतर दिलाय 6 झाला 7 नंबरचा. व्हॅल्यू ऑफ sin 55 अशाच टाईपचा आहे म्हणून आता काही मी मिळवत नाही. cos 55 आणि हा वेस्ट बेंगाल सीट कशाचा वेस्ट बेंगाल जेई 2010 आणि ऑप्शन दिले 1/2 2 1 आणि √2. ठीक आहे, चला तर पुन्हा अजून हाच फॉर्म्युला लावला. काय आलं त्याचा आन्सर तर फास्ट मध्ये आपण काढू शकतो. sin 55 sin a मायनस cos b असं तर फॉर्म्युला नाहीये, कन्वर्ट करून टाकू आपण त्याला. sin a अच्छा cos आहे का सगळं cos आहे तर काही प्रॉब्लेम नाही. sin a sin 55 मायनस फास्ट मध्ये करता आलं म्हणजे cos 55 sin 45 35 सॉरी 30. ठीक आहे, sin 55 प्लस 35 किती होतात 90. ठीक आहे, तर हेच 55 म्हणजे 90 मायनस 55. ठीक आहे, तर हे मिळतं आपल्याला cos 35. अच्छा आपण साइन कशाचा कॉसचा करत आहे ना. ठीक, हे सोडा कारण की ते साइनचं कन्व्हर्शन कॉस मध्ये दिलंय मी. cos 55 म्हणजे sin 35 आणि 65 तर डिनॉमिनेटर सेम आहे का थोडं फास्ट मध्ये लिहिण्यात ना गडबड होऊन जाते. sin 10. ठीक आहे, कधी कधी आपण असा विचार करतो की थोडं करेक्शन केलं तर होऊन जातं पण पूर्णच करेक्शन करावं लागतं. ठीक, चला तर किती झालं पुन्हा एकदा लिहितो. sin 55 डिग्री मायनस sin 35 डिग्री अपॉन sin 10 डिग्री. ठीक, असं आहे. तर sin a मायनस sin b ट्वाइस sin a प्लस b किती होतं 55 प्लस 35 आताच बघितलं आपण 90 म्हणजे 90 45 अपॉन 2 a प्लस b बाय 2 आणि a मायनस b बाय 2 55 मायनस 20 20 येईल. अच्छा cos काही फरक नाही पडला असता व्हॅल्यू मध्ये sin cos किती येईल sin 10 डिग्री अपॉन sin 10 डिग्री. ठीक आहे, काय आलं 2 cos 45 म्हणजे 2 into 1/2 2 into 1/2 म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आहे. ठीक आहे, काय केलं आपण फक्त याला चेंज करायचं. याला चेंज केलं एकदा की मग sin a मायनस sin b मिळतो. तो फॉर्म्युला पुट केला लगेच आपल्याला sin 10 डिग्री कॅन्सल झालं. sin 10 डिग्री कॅन्सल केल्याबरोबर आपल्याला cos 45 ची व्हॅल्यू माहिती होती. ठीक आहे, cos 45 ची व्हॅल्यू माहिती होती. आणखी 2-3 न्यूमेरिकल्स बघूया. 8 नंबरचं sin a मायनस sin b अपॉन cos a प्लस cos b इक्वल टू विचारलाय आणि हे कर्नाटक पर केरला
2018 चा आणि ऑप्शन्स आहे साइन a प्लस बी बाय 2 बी आहे ट्वाइस tan a प्लस बी सी आहे cot a मायनस बी बाय 2 आणि डी आहे tan a मायनस बी बाय 2. ठीक आहे. बघा तर हे तर फॉर्म्युले आपल्याला लणत आहे. डायरेक्टच फॉर्म्युला आता तिथे साइन ए मायनस साइन बी इथे लिहिण्यापेक्षा आणि कॉस ए प्लस कॉस बी इथे लिहिण्यापेक्षा डायरेक्ट व्हॅल्यूज लिहू ना आपण याच्या साइन ए मायनस साइन बी अपॉन कॉस ए प्लस कॉस बी. हे फॉर्म्युला नाही हेच चेक केलंय त्यांनी या न्यूमेरिकलनी, काहीच नाही केलंय, काही वेगळं होऊनच नाही राहिलाय. साइन ए मायनस साइन बी टू कॉस, कॉसला इम्पॉर्टंट द्यायचं ए प्लस बी बाय 2 साइन ए मायनस बी बाय 2. तर कॉस ए प्लस कॉस बी आहे, कॉस कॉस मध्ये कन्वर्शन होईल 2 कॉस ए प्लस बी बाय 2 कॉस ए मायनस बी बाय 2. सर हे तर कॅन्सल 2 cos a प्लस b बाय 2 हे कॅन्सल, हे तर tan a मायनस b बाय 2 झालं. पण ऑप्शन डी करेक्ट. हा किती सिंपल होता. तशी सिंपल क्वेश्चन्स पण विचारतात, फॉर्म्युला नसले तर 2 मिनिटात सॉल्व्ह होतात. ठीक आहे. 9 नंबरचा न्यूमेरिकल बघूया. if sin 4a minus cos 2a is equal to दिलाय cos 4a minus sin 2a असं दिलाय. ये जो आहे तो पाय बाय 0 to पाय बाय 4 आहे. then the value of tan 4a, tan 4a ची व्हॅल्यू काय आहे हे विचारलंय. केरला टीटी. टू 2007. ऑप्शंस आहेत 1 by √3, सी ऑप्शन आहे √3, डी ऑप्शन आहे √3 minus 1 upon √3 plus 1. बघा काय दिलंय तर साइन ए आपण एक याला फॉर्म्युलेट कन्वर्शन करायचं आहे तर साइन साइन जवळ पाहिजे, कॉस कॉस जवळ पाहिजे. तर याला इकडे नेतो आणि याला इकडे आणतो. हे गिवन आहे ना बेटा, हे गिवन आहे. पण tan 4a ची व्हॅल्यू काढायची तर याला इकडे नेलं तर प्लस होईल sin 4a प्लस sin 2a cos 4a आणि याला इकडे आणलं तर प्लस cos 2a. सर हे तर झालं sin a प्लस sin b आणि तिकडे झालं cos a प्लस cos b. फॉर्म्युले पुट करायचे आणि तसे अँगल 4a 2a 6 एडिशन सबट्रॅक्शन 2a. तर काय होऊन राहिले ट्वाइस साइन ला महत्व a प्लस b बाय 2 6 म्हणजे 3a येईल. cos 4a minus 2a upon 2a. इकडे cos cos मध्ये कन्वर्शन होईल ट्वाइस cos 3a cos a. तसंच बघितलं आपण a प्लस b काय होतं 6 अपॉन 2 a मायनस b बाय 2 म्हणजे a होणार आहे. cos a कॅन्सल, याला इकडे आणलं आणि हे 2 2 पण कॅन्सल झाले. इथे राहिला 1
तर tan A 3A इज इक्वल टू झालं 1, कारण की sin 3A इज इक्वल टू झालं cos 3A. sin 3A इज इक्वल टू झालं cos 3A, आणि cos 3A ला इकडे डिव्हिजनला नेला तर 1 राहिलं ना, म्हणजे 3A म्हणजे tan 45, म्हणजे 3A काय झाला 45. का बरं सर, दुसरे इथे अँगल आहे, थर्ड क्वाड्रंटचा पण असतो, यांनी दिलं आहे याची व्हॅल्यू किती आहे, ए आहे ना, याची व्हॅल्यू किती आहे 0 to π/4. त्याच्यामुळे आपल्याला तिकडले अँगल घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर हे झालं 14, tan 4A इज इक्वल टू tan 4 into 15 म्हणजे tan 60, आणि tan 60 असते √3, tan 60 असते 60 असते √3. ऑप्शन सी करेक्ट, सिंपल. ठीक आहे, त्याला बस सिम्प्लिफाय करायचं होतं. चला आता लास्ट न्यूमेरिकल बघूया 10th नंबरचं. If sin x plus sin y is equal to 1/2 and cos x plus cos y is equal to 11, then tan x plus y is equal to what? कर्नाटका CET. कधी विचारला होता 2050. ऑप्शन्स आहे -8/3, बी आहे 8/3, सी आहे 4/3, डी आहे -3/4. sin x आणि tan x/2. मी एक काम करतो, जे गिव्हन आहे त्यांनी सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतो. sin a प्लस sin b x प्लस y विचारलाय ना, तर 2 मध्ये आला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, तर sin a प्लस sin b काय होतं हे सॉल्व्ह करतो, म्हणजे इथून स्टार्ट करतो. लागेल तर मला माहिती sin y is equal to 1/2, so twice sin x plus y/2 cos x minus y/2 is equal to 1/2. करेक्ट, असं मिळालं. दुसरं गिवन आहे cos x plus cos y is equal to 1, म्हणजे twice cos x plus y/2 फॉर्म्युलाच लावतोय, cos x minus y/2 is equal to 1. अच्छा, याला इक्वेशन 1 म्हटलं, याला इक्वेशन 2 म्हटलं, डिवाइड केलं तर cos x minus y/2 कॅन्सल होऊन जातील सर, 2 पण कॅन्सल होतील. तर इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2 केलं मी, तर काय झालं 2 sin लिहायची गरज आहे का, लिहून टाकूया आता. लिहिलं आहे का 2 cos x plus y/2 cos x minus y/2 1/2 upon 1. 2 कॅन्सल, cos x minus y/2 कॅन्सल, हे झालं tan x minus y/2 is equal to 1/2. पण सर x plus y आहे सर, x plus y पाहिजे, हे तर /2 आणलाय तुम्ही, हाफ अँगल आणलाय, सोपं आहे, तिथेही करू शकतो. tan x plus y इज इक्वल टू काय असतं 2 tan x plus y/2 tan 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करायचं आहे ना,
1 minus tan square x plus y by 2, 2 1 by 2, 1 minus 1 by 2 चा स्क्वेअर 1 by 4, 2 कॅन्सल, हे झालं 1 upon 4, 3 by 4 म्हणजेच 4 by 2, आणि 4 minus 1 upon 4, 3 by 4, 4 वरती गेला न्यूमरेटरला, तर 4 by 2, ऑप्शन सी करेक्ट. ठीक आहे. तर बघा हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये किती महत्वाचं आहे की साइन ए मायनस साइन बी, साइन ए प्लस साइन बी, कॉस ए प्लस कॉस बी, कॉस ए मायनस कॉस बी, हे फॉर्म्युले आपण लावून राहिलो आणि रिव्हर्स डायरेक्शननी विचार करतोय. ठीक आहे. 2 साइन ए साइन बी काय होतं, 2 साइन ए कॉस बी काय होतं. ठीक आहे. हे फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत, म्हणजे रिव्हर्स डायरेक्शननी पण विचार करावा लागतो, तशी न्यूमेरिकल्स येऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. क्लिअर. तर मित्रांनो आपण इथे थांबूया आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युले हे आता आपले म्हणजे कंप्लीट नाही झालाय, आज कंप्लीट झालं असतं, पण आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स हा टॉपिक बघितला, काही न्यूमेरिकल्स राहिले होते म्हणून. तर आपण हा टॉपिक थोडा राहिलेला आहे, काही न्यूमेरिकल्स राहिले, ते पुढच्या याच्यात कंप्लीट करूया आणि ट्रिग्नोमेट्री चॅप्टर हे पुढच्या क्लासमध्ये संपून जाईल. ठीक आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग, आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्स.